आशिया खंडातली सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ म्हणजेच अब्जावधी रुपयांची उलाढाल असणारी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती. पण सध्या ही बाजारपेठ कांद्याच्या भावामुळे नाही तर सत्तेच्या एका समीकरणाने ढवळून निघाले. जिथं रक्ताची नाती आणि राजकीय निष्ठा हे एकमेकांसमोर शड्डू ठोकून उभ्या राहिल्या. एका बाजूला बाजार समितीचे माजी सभापती आणि अनुभवी नेते जयदत्त होळकर, तर दुसऱ्या बाजूला विरोधकांनी शस्त्रासारख्या पुढे केलेल्या त्यांच्यात सुनबाई म्हणजेच सोनिया होळकर. सासरे विरुद्ध सून अशा या हाय व्होल्टेज संघर्षानं होरकळ कुटुंबाच्या घरातच राजकीय सीमारेषा आखल्यात. पण या संपूर्ण नाट्यामध्ये सर्वात मोठी कोंडी झाली आहे ती राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची. लासलगाव बाजार समिती ही भुजबळांच्या येवला मतदारसंघात येते आणि धक्कादायक गोष्ट अशी की सासरे आणि सून हे दोघेही भुजबळांचेच खंदे समर्थक. आता अनुभवाचा पाठीराखा म्हणून सासऱ्यांच्या पाठीशी उभं राहायचं की नव्या दमाच्या सुनेला आशीर्वाद द्यायचा, या चक्रव्यूहामध्ये भुजबळ फार्मवरील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. साम दाम दंडभेद आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या अचानक बिघडलेल्या प्रकृतीपासून ते थेट मंत्रालयात पणन मंत्र्यांनी दिलेल्या अंतरिम स्थगितीपर्यंत या सत्तेच्या सारीपाटावर एका पाठोपाठ एक ड्रॅमॅटिक ट्विस्ट येत आहे. लासलगाव बाजार समितीतील सासरे विरुद्ध सुनेचा हा संपूर्ण संघर्ष नेमका काय आहे, यात भुजबळांची राजकीय कोंडी कशी झाली आणि ते नक्की कोणाच्या बाजूने कौल देऊ शकतात, संपूर्ण स्टोरी जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी शुभम गोरे आणि तुम्ही पाहताय कट टू कट. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची एप्रिल 2023 मधली पंचवार्षिक निवडणूक अत्यंत चुरशीची झाली होती. या बाजार समितीच्या एकूण 18 जागांसाठी झालेल्या मतदानात दोन मुख्य पॅनल रिंगणात होते. एक जयदत्त होळकर गट आणि दुसरा पंढरीनाथ थोरे गट. जेव्हा निकाल समोर आला तेव्हा दोन्ही गटांना प्रत्येकी 8-8 जागा मिळाल्या. तर व्यापारी गटातून प्रवीण कदम हे अपक्ष म्हणून निवडून आले. निकालानंतर एका अपक्षाचा कल होळकर गटाकडे गेला आणि विरोधी गटातील एका सदस्याने होळकर गटाला पाठिंबा दिला. त्यामुळे होळकर गटाचे संख्याबळ हे 10 वरती पोहोचलं. मात्र दोन्ही गट हे छगन भुजबळ यांना मानणारे असल्यामुळे सत्तेचा वाद विकोपाला जाऊ नये म्हणून दोन्ही गटांचे अधिकार मंत्री छगन भुजबळ यांना देण्यात आले. भुजबळांनी अतिशय मुत्सद्दीगिरीने तोडगा काढत सर्वांना संधी मिळावी म्हणून रोटेशनचा फॉर्म्युला ठरवला. त्यानुसार होळकर गटाचे बाळासाहेब क्षीरसागर यांना पहिल्यांदा 2.5 वर्षांसाठी सभापतीपद दिलं, तर थोरे गटाच्या गणेश डोमाडे यांना उपसभापतीपद दिलं. सगळं अगदी व्यवस्थित सुरू होतं. भुजबळांनी ठरवून दिलेल्या फॉर्म्युल्यानुसार 2.5 वर्षानंतर बाळासाहेब क्षीरसागर यांनी राजीनामा सुद्धा दिला. त्यानंतर नवीन फेरबदलामध्ये ज्ञानेश्वर उर्फ DK जगताप यांना सभापतीपद आणि डॉक्टर श्रीकांत आवारे यांना उपसभापतीपद देण्याचं निश्चित झालं. पण इथेच खरा राजकीय गेम झाला. सभापतीपदी DK जगताप यांची निवड झाली खरी, मात्र उपसभापतीच्या निवडणुकीवेळी श्रीकांत आवारे यांचं नाव डावलून होळकर गटाकडून ललित दरेकर यांचं नाव पुढे आणलं गेलं. या एका निर्णयाने बाजार समितीच्या राजकारणामध्ये असंतोषाचा भडका उडाला. आपल्याला डावलले गेल्यामुळे नाराज झालेले डॉक्टर श्रीकांत आवारे यांच्यासह तानाजी आंधळे, बाळासाहेब क्षीरसागर आणि थेट जयदत्त होळकरांच्या सून सोनिया होळकर या 4 सदस्यांनी होळकर गटाची साथ सोडली आणि ते विरोधी थोरे गटाला जाऊन मिळाले. याचा परिणाम असा झाला की जयदत्त होळकर गट DK जगताप यांच्यासह संख्याबळ घटून हे अवघं 8 वरती आलं आणि पंढरीनाथ थोरे, बाळासाहेब क्षीरसागर, डॉक्टर श्रीकांत आवारे आणि सोनिया होळकर यांच्यासह संख्याबळ 10 वर पोहोचलं. संख्याबळ 10 वर पोहोचताच विरोधी थोरे गटाने जयदत्त होळकर यांना राजकीय शह देण्यासाठी सर्वात मोठा गेम खेळला. त्यांनी अध्यक्षपदासाठी थेट जयदत्त होळकर यांच्या सुनबाई म्हणजे सोनिया होळकर यांचं नाव पुढे केलं. या एका चालीमुळे लासलगावच्या राजकारणामध्ये खळबळ उडाली. एका बाजूला जयदत्त होळकर हे स्वतः सभापती पदासाठी इच्छुक आहेत आणि ते भुजबळांचे जुने समर्थक सुद्धा आहेत. तर दुसऱ्या बाजूला त्यांच्याच विरोधात त्यांच्याच घरातील सून सोनिया होळकर उभ्या आहेत, ज्यांच्याकडे 10 सदस्यांचं स्पष्ट बहुमत आहे. या सर्व घडामोडींमुळे मंत्री छगन भुजबळ यांची मात्र प्रचंड राजकीय कोंडी झाली. कारण जयदत्त होळकर आणि सोनिया होळकर हे दोघेही भुजबळ समर्थक आहेत. जयदत्त होळकरांना पाठिंबा दिला तर बहुमताचा ताबा असलेल्या 10 संचालकांची नाराजी ओढवते. सोनिया होळकरांच्या बाजूने कौल दिला तर जुन्या निष्ठावंत सहकार्याचा अपमान होतो. यामुळेच भुजबळांनी सध्या तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. पण पडद्यामागे दोन्ही गटांकडून भुजबळ फार्मवरती मनधरणीचे प्रयत्न सुरू असल्याची बातमी आहे. लासलगावचं राजकारण हे फक्त याच कारणाने तापलेलं नाहीये, तर अजून बऱ्याच नाट्यमय घटना तिथं घडल्यात. पहिलं म्हणजे नवीन सभापती निवडीसाठी 11 जुलै रोजी विशेष सभा बोलवण्यात आली होती. सर्व संचालक सभागृहात हजर होते, पण ऐनवेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक उपनिबंधक कांतीलाल गायकवाड यांची प्रकृती अचानकच बिघडली आणि ते निघून गेले. त्यामुळे निवडणूक ही अचानक रद्द करावी लागली. त्यानंतर 6 ऑगस्टची नवीन तारीख जाहीर झाली. पण या निवडणुकीच्या अगदी 24 तास आधी नवीन वळण आलं. माजी सभापती DK जगताप यांनी आपल्या राजीनाम्यावरती हरकत प्रलंबित असताना
निवडणूक घेतली जात असल्याचा दावा करत पणन मंत्र्यांकडे अपील दाखल केलं. या अपिलावरती सुनावणी घेत पणन मंत्र्यांनी 6 ऑगस्टच्या निवडणुकीला अंतरिम स्थगिती दिली. आता या सर्व प्रकरणामध्ये मंत्रालयात 11 ऑगस्टला दुपारी 2 वाजता सुनावणी होणार असून त्यानंतरच लासलगाव बाजार समितीच्या निवडणुकीचा पुढील मार्ग मोकळा होणार आहे. लासलगाव बाजार समिती ही फक्त एक संस्था वाटत असली तरी अब्जावधी रुपयांची आर्थिक उलाढाल असणारं ते नाशिकच्या राजकारणाचं एक केंद्र आहे. जर भुजबळांच्या इच्छेविरुद्ध किंवा तटस्थतेचा फायदा घेऊन विरोधी गटानं सून सोनिया होळकर यांना सभापती केलं तर येवला मतदारसंघामध्ये भुजबळांच्या एकछत्री अंमलाला छेद बसू शकतो. त्यामुळे लासलगावच्या या निवडणुकीने राजकारणामध्ये नात्यांपेक्षा सत्ता कशी वरचढ ठरते याचं जिवंत उदाहरण महाराष्ट्रासमोर ठेवलंय. या संपूर्ण राजकीय संघर्षामध्ये आणि घरच्या वादात तिथल्या शेतकऱ्यांचे प्रश्न बाजूला पडायला नको एवढंच. कारण आशिया खंडातल्या सर्वात मोठ्या कांदा बाजारपेठेत सभापती नसतो तेव्हा उपसमित्यांची कामं, शेतमालाच्या प्रतवारी, व्यापाऱ्यांचे प्रश्न आणि कोट्यवधींच्या विकासांच्या कामांचे निर्णय हे लटकून राहू शकतात. जेव्हा संचालक कोर्ट कचेऱ्यांमध्ये अडकतात तेव्हा त्याचा प्रत्यक्ष फटका सामान्य कांदा उत्पादक शेतकऱ्यालाच बसतो. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये या निवडणुकीचं वजन दिवसेंदिवस वाढतच चाललंय. सासरे जयदत्त होळकर आपला अनुभव आणि जुने संबंध वापरून सत्ता मिळवण्यामध्ये यशस्वी होतात का, इथून सोनिया होळकर बहुमताच्या जोरावरती लासलगाववरती आपला झेंडा फडकवतात हे लवकर स्पष्ट होईलच. पण या संपूर्ण नाट्याने एक गोष्ट मात्र पुन्हा एकदा सिद्ध केले. राजकारणाच्या सारीपाटावर जेव्हा सत्तेची खुर्ची समोर येते तेव्हा रक्ताची नाती आणि कौटुंबिक सीमा या दुय्यम ठरतात. तुम्हाला काय वाटतं? छगन भुजबळ यांनी या वादामध्ये कोणाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील अशा सखोल विश्लेषणांसाठी कट टू कट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.